थोड्या वेळाने. तावा ही सगळं लोखंडी जलमर ॲल्युमिनियम स्टील. कारण याचं असं आहे की मोठे सिलेंडरचे प्रॉब्लेम आल्यामुळे आणि हॉटेल व्यवसाय बी यांचा जे धंदा होत होता त्यांचा जे सिलेंडर त्यांनी वापरत होते त्यांच्यावर वरूनच बंद झाल्यामुळे ते बी आता उपासमारीची वेळ आलेली आहे. आणि आमचे जे छोटे सिलेंडर आम्ही यांना कॉलेजच्या मुलांना गरीब मुलांना सप्लाय करत होतो त्यांना आता मोठं सिलेंडर न भेटल्यामुळे ते रिफिल काही होऊन नाही राहिले. त्याच्यामुळे आता त्यांनी इलेक्ट्रिक सगळीकडे त्यांचा जास्त ओढ आहे आता मुलांचा. मुलं रोजचे 10, 15, 20 मुलं रोजचे येतात. ते मुलं मुली जे बाहेरगावचे मुलं इथे शिकायला येतात ते त्यांना आता वरून सिलेंडर नसल्यामुळे त्यांना अवेलेबल काही देऊ नाही शिकू राहिलो. त्याच्यामुळे आता इलेक्ट्रिकचं वर जास्त जोर आहे त्यांचा. तिथून तर काही बोलायला तयारच नाही ते लोक. कारण त्याने म्हणतात वरून माल नाही आहे तुम्हाला कुठून सप्लाय देऊ. हे डोमेस्टिक सिलेंडर आहे, डोमेस्टिकसाठी आहे. आम्ही मोठ्या सिलेंडरचे आम्ही विचार करतो. काय ना तुमचं? पहिला सक्कलवा. सर्वांना जिल्हाधिकारी म्हणून माझं आव्हान राहणार आहे की आता आमच्या जिल्हा प्रशासन स्तरावर आढावा घेण्यात आला सर्व गॅस एजन्सी संदर्भात. प्रत्येक ठिकाणी पुरेसा साठा उपलब्ध आहे, पण पुढच्या पिरियडमध्ये साठा कमी होणार नाही किंवा त्याची स्कार्सिटी होणार नाही. त्यासाठी आपण व्यावसायिक पुरवठा बंद केलेला आहे. घरगुती पुरवठा प्रत्येक ठिकाणी चालू राहणार आहे. त्या संदर्भात आपल्याकडे बऱ्यापैकी साठा उपलब्ध आहे. महत्त्वाचं आहे या पिरियडमध्ये कोणीही कालाबाजारी नाही करणार आहे. या अनुषंगाने आपण दक्षता घेतलेली आहे. प्रत्येक तालुक्यामध्ये आपण पथक निर्माण केलेलं आहे. जर कोणतीही अशी गतिविधी दिसून आली ज्यामध्ये कालाबाजारी दिसून येत आहेत, लोक अननेसरी साठा करण्याचा प्रयत्न करत आहे, त्यांच्यावर आपण आवश्यक कमोडिटी ॲक्ट अंतर्गत आपण गुन्हा दाखल करणार आहे आणि सक्त कारवाई असे लोकांवर करणार आहे. माझ्या सगळ्यांना सूचना आणि आव्हान पण आहे की कोणालाही काळजी करण्याची गरज नाही. आपल्या जिल्ह्यामध्ये पुरेसा साठा उपलब्ध आहे आणि त्याच्या नियोजित रीतीने आपण वितरण चालू ठेवू. धन्यवाद.